नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या YouTube चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट। फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन मधला कॅप राउंड 1 ही प्रोसेस सुरू आहे आणि 17 ऑगस्ट 2024 रोजी मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय। व्हेरिफिकेशनच्या वेळेस, रजिस्ट्रेशनच्या वेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर यांच्या रिसिप्ट अपलोड केल्या होत्या आणि आता कॅप राउंड 1 होईपर्यंत किंवा कॅप राउंड 2 कॅप राउंड 3 पर्यंत ज्यांच्या कोणाच्या रिसिप्ट ऐवजी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आलेले असतील, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट्स आलेले असतील, त्यांनी ते तुमच्या लॉग इन मधून अपलोड कसे करायचे आणि व्हेरीफाय कसे करायचे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। त्याआधी अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच टाइपचे नवनवीन ऍडमिशन रिलेटेड व्हिडिओ आपल्या समोर मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे। चला तर आपण सुरू करूयात। कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर ओरिजिनल जर आले असेल तर अपलोड कसे करायचे, ओके, विद्यार्थ्यांच्या लॉग इन मधून। फाईन, ही वेबसाईट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, एफई 2024। गुगलला जरी टाइप केलं तरी सुद्धा ही वेबसाईट येणार आहे। बऱ्याच वेळेस तुम्ही लॉग इन केलेलं आहे ऑलरेडी। रजिस्टर या टॅबला तुम्हाला क्लिक करायचंय, त्यानंतर तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड, ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर साइन इन करा। आता ही स्क्रीन ओपन होईल। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 1 ला अलॉटमेंट झाल्याच्या नंतर एक तर बेटरमेंट केलं असेल किंवा फ्रीज करून ऍडमिशन कन्फर्म केलं असेल, ठीक आहे। सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे की ज्यांनी रिसिप्ट अपलोड केले आणि ऍक्च्युअल ओरिजिनल डॉक्युमेंट हे आता आलेले आहेत कॅप राउंड 1 सुरू असताना, किंवा कॅप राउंड 2 जेव्हा येईल तेव्हा जरी आले, कॅप राउंड 3 जेव्हा येईल तेव्हा जरी सर्टिफिकेट आले तर ते अपलोड कसे करायचे आपल्याला बघायचंय। तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर हे पहा, हे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या टॅब मध्ये असते। तुमचा नंबर कुठे कुठल्या ब्रँचला लागलाय किंवा प्रेफरन्सला लागलाय, तर डाव्या साईडला जी इथं लिस्ट असते लेफ्ट साईडला, त्यामध्ये एक असं अपलोड सीव्हीसी एनसीएल ईडब्ल्यूएस डॉक्युमेंट्स, ठीक आहे। थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी। हा, हे जे आहे ना अपलोड सीव्हीसी म्हणजे काय की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, एनसीएल म्हणजे काय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, किंवा कोणाचं ईडब्ल्यूएस असेल, जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला जर अपलोड करायचंय आता, आधी रिसीट केली होती व्हेरिफिकेशनच्या वेळेस आणि आता तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं आहे, ज्या काही मुदत तुम्हाला दिलेल्या असतील, माझं म्हणणं असं आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे की जेवढ्या लवकर तुमचे डॉक्युमेंट्स येतील तेवढ्या लवकर तुम्ही अपलोड करा आणि परत एकदा व्हेरिफिकेशन करून घ्या, ओके। फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन संदर्भात आपण बोलतोय। सीव्हीसी व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं असेल तर तिथं तुम्ही क्लिक करा, म्हणजे इथं तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस पुढचं पेज ओपन होईल। या टाईपचं ते पेज असेल, सगळ्यात खाली इथे येईल बघा अपलोड सीव्हीसी, थोडंसं झूम करतो, हा, या टॅबला तुम्हाला क्लिक करायचंय, अपलोड सीव्हीसी किंवा एनसीएल नॉन क्रिमिलियर। आता काही जणांकडे सीव्हीसी असेल त्यांनी अपलोड केलं असेल व्हॅलिडिटी, काही जणांनी नॉन क्रिमिलियर अपलोड केलं असेल, किंवा दोन्ही पैकी एकच अपलोड केलंय आणि दुसरं बाकी आहे, किंवा काही जणांच्या बाबतीत असं होईल की दोन्हीही सर्टिफिकेट अपलोड करायचे बाकी आहेत, ओके। अपलोडला क्लिक केल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचं एकच सर्टिफिकेट बाकी आहे तर इथं तुम्हाला एकच येईल दोन्हीपैकी कुठलं पण, ठीक आहे। आता हा जो विद्यार्थी आहे त्याने आजच हे अपलोड केलेलं आहे सर्टिफिकेट, तर त्याचे दोन्हीही सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर अपलोड करायचे बाकी होते, त्याने आधी रिसिप्ट अपलोड केल्या होत्या, ठीक आहे। तर इथं अपलोडचा एक एरो येईल पहा, वरच्या डायरेक्शनला एरो आहे, तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, पीडीएफ किंवा जेपीजी जे कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते अपलोड केलं होतं त्या फॉर्मॅटमध्ये आधीच तुमच्या पीसी मध्ये एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा। अपलोडचं बटन ज्यावेळेस क्लिक कराल, आपण 1 बाय 1 बघूयात। पहिले तर व्हॅलिडिटी, नंतर नॉन क्रिमिलियर, ओके। सगळ्यात पहिले ज्यावेळेस व्हॅलिडिटी अपलोड करायचं इथे तुम्ही क्लिक करायचं अपलोडला, ठीक आहे। तिथं क्लिक केल्याच्या नंतर दोन गोष्टी तुम्हाला विचारतील, तर पहिल्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी काय निवडायचं ते आपण बघूयात। दोन्ही सिलेक्ट तुम्ही त्यावेळेस केलं देखील असेल ज्यावेळेस ऍक्च्युअल व्हेरिफिकेशन सुरू होतं त्यावेळेस, ठीक आहे। आता इथं तुम्ही सोशल वेलफेअर स्क्रुटनी कमिटी, कारण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे त्यांच्या मार्फतच, त्याच कमिटी मार्फत दिलं जातं, आणि दुसरं म्हणजे डिस्ट्रिक्ट, तुमचं जो कुठला डिस्ट्रिक्ट असेल, पुणे, नगर, नाशिक, नागपूर, जो काही असेल
तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. ठीक आहे. हा विद्यार्थी नगर मधला होता, अहमदनगर, त्यांनी ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं. ओके. आता इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत की जे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोडिंग करताना, रजिस्ट्रेशन करताना ऑलरेडी ही स्क्रीन बघितलेली आहे. ओपन मध्ये जायचंय, रिलोड आहे, क्रॉप करू शकता तुम्ही. ठीक आहे. लास्टला अपलोडचा ऑप्शन आहे. पहिल्यांदा ओपन मध्ये जायचं आणि सर्टिफिकेट जिथं सेव्ह केलेलं आहे तिथून तुम्ही ते अपलोड करायचंय. आता काही जणांकडे जेपीजी फाईल असेल तर इथे लगेच ते सर्टिफिकेट दिसेल. काही जणांची पीडीएफ केलेली असेल तर तशी पीडीएफ इथे येईल. ओपन करून पीडीएफ अपलोड घेतल्यानंतर तुम्हाला अपलोडचं बटन क्लिक करायचंय. ठीक आहे. मग ती पीडीएफ अपलोड होईल. अपलोड झाल्याच्या नंतर कास्ट व्हॅलिडिटी समोर इथं अपलोड स्टेटस येईल येस आणि व्ह्यू पीडीएफ. तुम्ही हे ओपन करून बघू शकता. इथं क्लिक करा आणि ती पीडीएफ ओपन होईल. त्याच विद्यार्थ्याची आहे का क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी आपण ते बघतो. एडिट करायचं असेल तर डिलीट तुम्ही करू शकता. ठीक आहे. हा लास्टचा कॉलम काय म्हणतो तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, इथं पण सेम प्रोसेस आहे. अपलोडला क्लिक करा आणि ही स्क्रीन येईल. इथे येईल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यूड बाय सब डिव्हिजनल ऑफिसर ऑर XYZ डेप्युटी कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट, काय जे असेल ते, आणि ते व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2025 पर्यंत. नॉन क्रिमिलियर अपलोड करत असताना सगळ्यात लास्टला एक लाईन असते, द सर्टिफिकेट इज व्हॅलिड अप टू, काहींचं 2025 असेल, कुणाचं 26 असेल, कुणाचं 2027 असेल, चालेल. ओके. 3 वर्षाच्या व्हॅलिडिटी पर्यंत ते मिळतं. तर परत एकदा ओपन म्हणा आणि ते जिथं सेव्ह केलंय तिथून तुम्ही ते अपलोड म्हणा. जशी वरची प्रोसेस केली तशीच खालची देखील. दोन्ही ठिकाणी पीडीएफ आलेल्या आहेत. एडिट करायला चान्स आहे. आता लास्ट कॉलम बघा काय, एससी व्हेरिफिकेशन स्टेटस. इथं काय दिलेलं आहे, नॉट व्हेरीफाईड बाय एससी. म्हणजे काय, तुम्ही हे अपलोड केलेलं आहे, अजून ते व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये. आता मी काय सांगतोय नीट ऐका. तुम्ही ज्या ठिकाणाहून, ज्या कॉलेजवरून व्हेरिफिकेशन केलं होतं, समजा फिजिकल स्क्रुटिनीला तुम्ही जिथे गेला होता, ठीक आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि त्यांना सांगायचंय की आम्ही डॉक्युमेंट्स हे अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. जे कुठलं एक असेल किंवा 2 असेल तर ते आता व्हेरीफाय करायचे. ओके. तुम्ही आधी हे सबमिट बटनला क्लिक करा. जोपर्यंत हे नॉट व्हेरीफाईड आहे तोपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही. फक्त तुम्ही अपलोड केले सर्टिफिकेट. ओके. व्हेरीफाय झालेलं नाही. ठीक आहे. तुमच्या लॉगिन मधून तुम्ही करू शकता किंवा सिंपल वे, ज्या कॉलेजवर तुम्ही व्हेरिफिकेशन केलंय त्याच कॉलेजला परत जा. तुमची ही सगळी प्रोसेस ते करून देतील. ठीक आहे. अपलोडिंग करण्यापासून. ठीक आहे. तर हे नॉट व्हेरीफाईड, आता ह्याचं पुढे काय करायचं की दोन्ही अपलोड झाल्याच्या नंतर सबमिट बटनला क्लिक करा. ओके. इथे सबमिट बटन दिलेलं आहे पहा. इथे तुम्ही क्लिक करा. ते केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात वरती एक लाईन हायलाइट होईल. दिसत नसेल, मी थोडीशी ती रीड करून दाखवतो तुम्हाला. युअर सीबीसी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिलियर जे काही असेल ते हॅज बीन अपलोड झालेलं आहे अँड एससी विल व्हेरीफाय सून. स्क्रुटिनी सेंटर ते लवकरच व्हेरीफाय करतील. ठीक आहे. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मी परत एकदा रिपीट करतो, ज्या ठिकाणी तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे, ज्या एससी सेंटरला, ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला, जिथं कुठं तुम्ही व्हेरिफिकेशन केलं असेल तिथं तुम्ही जा आणि त्यांना सांगा की मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, आता ते व्हेरीफाय करून द्या. ओके. आता बरेचसे विद्यार्थी सध्या बेटरमेंटच्या कंडिशन मध्ये आहेत. बरेचसे विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेला आहे. कॅप राऊंड 1 सुरू आहे. कॅप राऊंड 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 पर्यंत ही प्रोसेस तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सुद्धा ज्या कॅटेगरीला जेवढा वेळ दिलेला आहे, ज्या कॉलेजेसला ऍडमिशन होतील ते तुम्हाला जी विहित वेळ देतील त्या वेळेच्या आतच या सगळ्या गोष्टी करणं अति आवश्यक आहे. ओके. तर ही लाईन आल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनला ते जाईल. मी इथं मुद्दामून म्हटलंय की व्हेरिफिकेशन ऍट स्क्रुटिनी सेंटर. फिजिकल स्क्रुटिनीला जिथं गेले होते तिथं जाऊन परत एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. ते थोड्याच वेळात होऊन जातं आणि झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलला मेसेज देखील येईल, मेल देखील येईल. आणि ते आता तुम्हाला कसं समजणार की व्हेरिफिकेशन झालंय की नाही. पहिली गोष्ट तर तुम्ही त्या एससी सेंटरवरचे जे कोणी अधिकारी असतील, जे स्टाफ मेंबर असतील, त्यांना विचारा व्हेरिफिकेशन झालंय की नाही झालं. ठीक आहे. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्याशीच डायरेक्टली डिस्कस करायचे आहेत. ओके. परस्पर काही गोष्टी जर माहिती नसतील तर अपलोड करू नका. या आता ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला जिथं व्हेरिफिकेशन केलंय त्यांचं सजेशन घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या. तर बेटर वे तुम्ही तिथं जाऊन जरी केलं तरी चालेल
तुमच्या लॉगिन मधून अपलोड केलं तरी चालेल. फक्त व्हेरिफिकेशन तुम्हाला स्वतःला कॅन्डिडेटला करता येणार नाही. व्हेरिफिकेशन सेंटरला जायचंय, स्क्रुटिनी सेंटरला जायचंय आणि तिथं ते व्हेरीफाय तुम्हाला करायचंय. आता तुम्हाला कसं समजणार व्हेरीफाय झालंय की नाही? कदाचित ते 1 तासात होईल, 2 तासात होईल, 1 दिवसात होईल. ठीक आहे, जेव्हा कधी झालंय हे तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्या लॉगिन मध्ये रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट असं असतं बघा, या साईडलाच लेफ्टलाच, जिथं तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म असतं, व्हर्जन वाईज ऍप्लिकेशन असतं, तिथंच आहे बघा. इथं दिलेलं आहे एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज. इथं मी दिलेलं आहे. एक तर रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट असं येईल किंवा एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज लेफ्ट साईडलाच. इथं तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला ते एक्नॉलेजमेंट डाउनलोड करता येईल आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन केलं होतं जी लिस्ट येते ना खाली, तर तिथं तुम्हाला रिसिप्ट ऑफ व्हॅलिडिटी असं असेल, डॉक्युमेंट लिस्ट मध्ये रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिनल असं असेल. जेव्हा व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर एक्नॉलेजमेंट डाउनलोड केल्याच्या नंतर मग तिथं तुम्हाला रिसिप्टच्या ऐवजी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असं ते येणार आहे. त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना विचारायचं की आमचं व्हेरिफिकेशन झालंय की नाही. तर आपले अपकमिंग व्हिडिओज आहेत. तुम्ही सगळे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात. कॅप राऊंड 1 सुरू आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत, काही जण सेकंड राऊंडला घेतील बेटरमेंट करून. तर त्यांच्या सगळ्यांसाठी मी नवीन सिलेबस काय आहे फर्स्ट इयरचा याचा देखील एक व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर ऍडमिशन रिलेटेड टॉपिक्स घेऊन येणार आहे. तर या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनल बरोबर तुम्ही कंटिन्यू राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेवढं होता होईल तेवढं शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त पालकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल जाऊ द्या, जेणेकरून ही जी माहिती आहे येणारी ती तुमच्यापर्यंत पोहोचेल, बाकीच्यांना देखील समजेल. ओके, थँक्यू.